हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण डिस्कस करणार आहे रिअल नंबर. नंबरमध्ये आपण डिस्कस करणार आहे प्रॅक्टिस सेट 2.1चं पूर्ण बेसिक डिस्कस करणार आहे आणि पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे प्रॅक्टिस सेट 2.1. चला तर फ्रेंड्स चालू करूया. जर तुम्ही पेज नंबर 20 ओपन केलं तर तिथं तुम्हाला वरती दिसणार टर्मिनेटिंग टाईप अँड नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण डिस्कस करणार आहोत टर्मिनेटिंग टाईप. व्हॉट इज टर्मिनेटिंग टाईप? जर तुम्ही 5नी 2ला डिवाईड केलं तर ॲन्सर येते 0.4. चला तर आपण करून बघूया. चला तर फ्रेंड्स करून बघूया आपण. 5 आणि इथे येणार 2. जर आपण 5ला 2ने डिवाईड केलं, 2ला 5ने डिवाईड केलं तर आपला ॲन्सर बघा काय येतं. इथं डिवाईड झिरोज येणार, परत 0 पॉईंट देऊन परत 0 आपण खाली घेतला तर 5 4 20. तर आपला ॲन्सर इथं ॲन्सर आपला आलेला आहे. ॲन्सर काय आलेला आहे आपला 0.4. तर इथं आपण बघितलेला पूर्ण आपण डिवाईड झालेला आहे शेवटपर्यंत. तर इथं 4 जो आहे तो रिपीट नाही येत आहे, पूर्ण डिवाईड केलेला आहे आपण. जेव्हा सेकंड एक्झाम्पलमध्ये पण आपण बघू शकतो, जेव्हा 64ने आपण 7ला डिवाईड करतो तर -0.109375 नंतर इथपर्यंत आपण करू शकतो. तर पुढं 8ने आपण जर 0.1ला आपण डिवाईड केलं तर 1.2625. इथं आपल्याला इन्फिनिटीपर्यंत आपण जात नाही. तर जेव्हा इन्फिनिटीपर्यंत आपण जात नाही तर त्याला म्हणतो आपण टर्मिनेटिंग टाईप. तर आपण बघूया नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप आपण हे टर्मिनेटिंग टाईपमध्ये बघितलं, जेव्हा एखाद्या नंबरने आपण दुसऱ्या नंबरला डिवाईड करतो तर ते ॲन्सर आहे ते इन्फिनिटीपर्यंत नाही गेलं तर ते आपलं असते टर्मिनेटिंग टाईप. तर नॉन टर्मिनेटिंग टाईपचं अपोजिट. जसं की आता इथं बघत आहे आपण 36ने आपण 17ला डिवाईड केलं तर आपला ॲन्सर बघा काय येत आहे 0.472222. 2 जे आहे ती इन्फिनिटीपर्यंत जात आहे. त्याच्यामुळे आपला हा जो आहे हा नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप आहे. त्याच्यामुळे आपण 2च्या हा एकच नंबर जो आहे तो रिपीट होत आहे, त्याच्यामुळे आपण 2च्या वरती एक पॉईंट देत असतो. जसं सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं 33ला आपण 26ने डिवाईड केलं तर बघा ॲन्सर काय आहे तर आपला 1.26969237. परत आपलं तेच रिपीट होत आहे 692307. रिपीट होत आहे आपला काय होत आहे रिपीट 692307 हे आपलं रिपीट होत आहे. हे इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे. तुम्ही कितीपर्यंत पण डिवाईड करसाल तर इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावरती एक लाईन ड्रॉ करत असतो. जसं थर्ड एक्झाम्पल पण बघू शकता तुम्ही. इथं आपण 56ला 37ने डिवाईड केलं तर 1.513513 असं इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे 513च्या वरती आपण एक लाईन ड्रॉ करत असतो. जसं आपल्याला टर्मिनेटिंग टाईप अँड नॉन टर्मिनेटिंग टाईप रिक्युरिंग टाईप आपल्याला समजलेला. आता आपण पुढचा पॉईंट डिस्कस करूया. पुढचा पॉईंट आपला टू एक्सप्रेस द रिक्युरिंग डेसिमल इन PQ फॉर्म. जर तुम्हाला डेसिमल फॉर्ममध्ये एखादी नंबर दिलेला असणार तर त्याला PQ फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं तर आपण ते आता बघणार आहोत. तर लेट x इज इक्वल टू 0.77 दिलेलं आहे ना आपल्याला. तर आपण त्याला टर्मिनेटिंग टाईप आपण त्याला नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईपमध्ये आपण केलं तर त्याला 7 जो आहे तो इन्फिनिटीपर्यंत जात आहे. म्हणून 7च्या पुढं आपण 7च्या वरती आपण एक पॉईंट ड्रॉ केलेला आहे. तर आता पुढची स्टेप काय आहे ते आपण आता बघूया. तर आपण इथं एक्स पकडलेला आहे ना, तर एक्सला तुम्ही 10नी मल्टिप्लाय केलं आणि इकडं 0.7ला 10नी मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर बघा काय आहे ते. ॲन्सर आपल्याला आलेला आहे 10x इज इक्वल टू 7.7 आणि 7.7च्या वरती आपण एक डॉट दिलेला आहे, कारण की ते 7 जो आहे तो इन्फिनिटीपर्यंत जात आहे. तर आपण 10x आपल्या ॲन्सरला आहे. तर जो आपण पहिले एक्स पकडलेला होता तर 10x मायनस एक्स करायचं आणि इकडं 7.7 मायनस 0.7 जो आपण पहिले पकडलेला आहे. तर हे आपण केलं तर बघा आपला ॲन्सर काय जातं पुढं. तर आपला आलेला आहे 9x आणि 7.7 म्हणून आपण -0.7 मायनस केलं तर आपल्या ॲन्सर आलेला आहे 7. त्याच्यामुळे आपलं एक्स जे आलेलं आहे ते आलेलं आहे आपलं 7.9.
तर इथं आपला बेसिक्स जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया 2.1. तिथपर्यंत ओके फ्रेंड्स, बाय. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड हिट द लाईक बटन. ओके फ्रेंड्स, बाय.